जय शिवराय पब्लिक. तर इथे घेतलेत मी डबे भरायला. डब्यांसाठी होती आज फ्लावरची भाजी, वरण, भात आणि चपात्या. तर डबे भरून घेते, त्यानंतर माझ्यासाठी वेगळी भाजी बनवते. ती कशी पुढं दाखवते तुम्हाला. तर इथं तव्यावर माझी भाकर करून झाली. त्यानंतर मी एवढं साहित्य घेतलं आहे: खोबरं, कांदा, खसखस, धने, 2 मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर आणि लसूण. मी लई तिखट खात नाही, त्याच्यामुळे मला सेपरेट भाजी बनवते. तर आधी आपण आता कांदा हे सगळं परतून घेणार आहोत तव्यावर, त्यानंतर त्याचं वाटण करणार. तर मी हे वाटण घेते. त्यानंतर इथे एवढे मसाले घेतलेत. कढई तापायला ठेवली. लोखंडाच्या कढईत खाल्लेलं चांगलं असतं, त्यामुळे मी त्याच्यात बनवून खाते. तर आता हे वाटण तर इथं वाटण वाटून झालं आहे. मी फोडणी देते. आधी थोडेसे जिरे टाकते, त्यानंतर कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर कांदा, लसूण मसाला आणि मीठ आहे. थोडंसं हलवून घेते. त्यानंतर वाटलेलं वाटणाला थोडा वेळ परतून द्यायचं. त्यानंतर त्यात पाणी ॲड करायचं. वाटणाला उकळी आल्यानंतर त्यात आपण पाणी ॲड करणार आहे. रश्श्याला उकळी आल्यानंतर त्यात ही शेव टाकणार आहे. आणि उकळी आली, आपण शेव टाकून देतो. थोड्या वेळ तर इथं मस्त आपली भाजी रेडी झाली. कशी वाटली मग भाजी कमेंट करून सांगा. ते घेतली भाजी, ताट, बाजरीची भाकर आणि काळ्या मसाल्याची भाजी म्हणल्यावर काय एक नंबर झालंय खाण्यासाठी.